ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् वन्दे संस्कृतमातरम्. आज आपण व्याकरणातील अतिशय महत्वाचा भाग पाहणार आहोत. त्याला प्रत्यय असं म्हणतात. प्रत्यय. प्रत्यय तर अतिशय महत्वाचा हे समजल्यानंतरच आपल्याला धडे समजणार आहेत. असं म्हटलेलं आहे संस्कृतमध्ये की व्याकरणम मुखम प्रोक्तम. व्याकरणाला मुख असं म्हटलं जातं. तर कुठे पण एंट्री करायची असेल संस्कृत विश्वामध्ये, तर आपल्याला सगळ्यात पहिलं काय आलं पाहिजे? व्याकरण आलं पाहिजे. ठीक आहे. तर आपण एकदम स्क्रॅच बेसिक पासून सुरुवात करणार आहे. तर चला. प्रत्यय. प्रत्यय जे शब्दाच्या किंवा धातूच्या शेवटी येतात त्यांना प्रत्यय असं म्हणतात. जे शब्दाच्या किंवा धातूच्या शेवटी येतात. शब्दाच्या शेवटी पण येऊ शकतात आणि धातूच्या शेवटी पण येऊ शकतात. त्यांना काय म्हणतात? प्रत्यय. इंग्लिशमध्ये त्यांना सफिक्स असं म्हणतात. प्रत्यय जे शब्दाच्या किंवा धातूच्या शेवटी येतात. शेवटी येतात त्यांना काय म्हणतात? प्रत्यय. सोपी व्याख्या. आणि उपसर्ग. उपसर्ग इंग्लिशमध्ये त्याला प्रिफिक्स असं म्हणतात. जे शब्दात जे धातूच्या सुरुवातीला येतात. जे शब्दांच्या किंवा धातूंच्या सुरुवातीला येतात त्यांना उपसर्ग असं म्हणतात. प्रारंभी किंवा सुरुवातीला प्रारंभी येतात त्यांना उपसर्ग असं म्हणतात. इंग्लिशमध्ये सफिक्स. आणि उपसर्गाला प्रिफिक्स. ओके. सो सफिक्स आणि प्रिफिक्स. मग आता आपण आज प्रत्यय पाहणार आहोत जे शब्दाच्या नंतर किंवा शब्दाच्या शेवटी येतात त्यांना. त्यांच्याबद्दल पाहणार. उपसर्गही आपण पाहणार आहोत. बघा. मग आता प्रत्ययामध्ये नंतर लिहून घ्या एकदाच. फाईल तुम्हाला पाठवली जाईल. प्रत्ययाचे 3 प्रकार आहेत. प्रत्ययाचे 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे त्याला म्हणतात कृत प्रत्यय. दुसरा आहे त्याला म्हणतात तद्धित प्रत्यय. आपण बघितलं प्रत्यय म्हणजे जे शब्दाच्या शेवटी येतात. मग शब्दाच्या शेवटी येणाऱ्यांमध्ये सुद्धा काय आहेत? 3 प्रकार आहेत. आणि तिसरा आहे स्त्री प्रत्यय. स्त्री प्रत्यय. कृत प्रत्यय, तद्धित प्रत्यय, स्त्री प्रत्यय. हे 3 काय आहेत? प्रत्यय आहेत. आपल्या प्रत्येक धड्यामध्ये यातले जवळजवळ सगळे प्रत्यय असतात. कधी कृत प्रत्यय असतात, कधी तद्धित प्रत्यय असतात. अशा प्रकारे हे प्रत्ययांचे 3 प्रकार झाले. आता ह्यांच्या छोट्या छोट्याशा व्याख्या. अगदी सोप्या सोप्या व्याख्या. कृत प्रत्यय म्हणजे काय? तर जे प्रत्यय, बघा सोपं, जे प्रत्यय धातूंना लागतात, धातूंच्या शेवटी असतात. शेवटी शब्द आपण जरा हायलाइट करूया. तर जे प्रत्यय धातूंच्या शेवटी असतात त्यांना कृत प्रत्यय असं म्हणतात.
एक उदाहरण लगेच लागलीच पाहून घेऊया. उदाहरणार्थ, समजा गम धातू आहे आणि गम धातूला तुमून प्रत्यय असेल, तर गम हा काय आहे? धातू आहे. मग धातूला तुमून प्रत्यय लागल्यामुळे कृत काय झाला? तुमून प्रत्यय. का बरं? कारण की व्याख्याच अशी आहे की जे प्रत्यय धातूंच्या शेवटी लागतात. मग आता हा कृत, गम हा धातू आहे आणि तुम हा शेवटी लागतो धातूच्या, म्हणून त्याला आपण म्हणतो तुमून प्रत्यय. आणि गंतुम हे त्याचं शेवटचं रूप आहे. म्हणजे आपण गम प्लस तुमून हे ऍड केल्यानंतर आपल्याला संस्कृत शब्द मिळणार आहे. तो आहे गंतुम आणि मीनिंग आहे जाण्यासाठी किंवा जाण्याकरिता. आज आपण हा प्रत्यय बघणार आहोत. पहिला इंट्रोडक्शन. जाण्याकरिता. करिता. जाण्याकरिता. ठीक आहे. मग तुमून हा काय झाला? कृत प्रत्यय झाला. का झाला? कारण की तो धातूला लागलेला आहे म्हणून. तद्धित प्रत्यय म्हणजे काय बरं? अगदी सोपं. जे प्रत्यय शब्दांना लागतात. आता सुरुवातीला जेव्हा आपण बेसिक क्लास घेतला होता संस्कृतमध्ये, तेव्हा आपण काय शिकलो होतो? शब्द आणि धातू. राम हा काय आहे? शब्द आहे. आणि पठती, लिखती हे काय आहेत? धातू आहेत. मग जे प्रत्यय शब्दांच्या शेवटी असतात, अगदी सोपी व्याख्या, जे प्रत्यय शब्दांच्या शेवटी असतात किंवा येतात त्यांना तद्धित प्रत्यय म्हणतात. आता आपण हे विस्ताराने बघणार आहोत, कारण की हे जर समजलं नाही, आपल्याला धडे समजणार नाहीत, उत्तरं कसे लिहायची हेही समजणार नाही. म्हणून 9वी 10वी अतिशय महत्वाचं आहे. उदाहरण बघा आता. धन. धन काय आहे? शब्द आहे. धन काय धातू नाही. ठीक आहे. धन आणि मतुप नावाचा प्रत्यय. मग आता हे वेगवेगळे नाव आहेत प्रत्ययाला. तुमून प्रत्यय, मतुप प्रत्यय. तुमच्या 10वीच्या बोर्डामध्ये सुद्धा त्वांत प्रत्यय एक वाक्य दिलेलं असतं. त्वांत प्रत्यय लिहा. अतिशय सोपं असतं. पण समजून घेतल्यानंतर आपल्याला अजून क्लॅरिटी राहणार आहे. मतुप हा काय आहे? तद्धित प्रत्यय. ह्याला तद्धित प्रत्यय का म्हणतात? कारण की तो शब्दाच्या शेवटी लागतो म्हणून. आणि कृत प्रत्यय का म्हणतात? धातूंच्या शेवटी येतात म्हणून. आता कृत प्रत्यय शब्दांना लागणार नाहीत आणि तद्धित प्रत्यय धातूंना लागणार नाहीत. ते सुद्धा काय आहेत? बेस्ट फ्रेंड प्रमाणे आहेत. मग याचा अर्थ होतो धनवान. आपल्याला संस्कृत रूप काय मिळतं मतुप प्रत्यय ऍड केल्यानंतर? धनवान म्हणजे धन आहे ज्याच्याकडे. ओके. धन आहे ज्याच्याकडे. धनवान म्हणजे पजेसिव्ह. द वन हु हॅज वेल्थ इज कॉल्ड धनवान. तिन्ही दोन्ही व्याख्या क्लिअर आहेत. नंतर स्त्री. स्त्री प्रत्यय कशाला म्हणतात? तर पुल्लिंग शब्द आला, जे प्रत्यय पुल्लिंग शब्दाला स्त्रीलिंगामध्ये परिवर्तन करतात. स्त्रीलिंगामध्ये परिवर्तित करतात किंवा बदलतात. स्त्रीलिंगामध्ये परिवर्तन करतात, परिवर्तित करतात. त्यांना काय म्हणतात? स्त्री प्रत्यय. अगदी सोपं. जे प्रत्यय पुल्लिंग शब्दाला स्त्रीलिंग बनवतात त्यांना स्त्री प्रत्यय असं म्हणतात. उदाहरण काय? समजा एखाद्या मुलाचं नाव आहे अद्वैत. एका मुलाचं नाव काय? अद्वैत. मग या अद्वैत शब्दाला स्त्रीलिंग बनवायचं असेल, अद्वैता, मग टाप नावाचा प्रत्यय येतो.
यातले तुम्हाला सगळे नाही आहेत, थोडेच आहेत. पण प्रत्ययाचं इंट्रोडक्शन देत असताना तीन वेगळे भेद आपल्याला सांगितलेले आहेत. अद्वैत प्लस टाप, आणि आपल्याला संस्कृत फॉर्म, संस्कृत रूप काय भेटतं? अद्वैता. हे काय झालं? एका मुलीचं नाव किंवा स्त्रीलिंग शब्द हा आता तयार झालेला आहे. हा, याच्यामध्ये काय नाही कळलं विचारा. हम्म, विचारू शकता. पुढे जायचं. सर खूप तर नाही आहे, थोडा एकदा एक्सप्लेन करा ना. सॉरी. स्त्री प्रत्यय ते एकदा एक्सप्लेन करा ना, समजलं नाही. ओके, स्त्री प्रत्यय. स्त्री प्रत्यय म्हणजे काय? जे प्रत्यय पुल्लिंग शब्दाला स्त्रीलिंग शब्दामध्ये परिवर्तित करतात, म्हणजे बदलतात. पुल्लिंग शब्दाला स्त्रीलिंग बनवतात, त्या प्रत्ययांना स्त्री प्रत्यय असं म्हणतात. अजून एक उदाहरण. अं, टाप प्रत्ययाचं अज. अजह. अजह म्हणजे काय? बकरी. ओके. अज म्हणजे बकरी. या अज, आपल्याला जर फिमेल गोट, स्त्रीलिंग बकरी विषयी बोलायचं असेल, तर आपण काय करणार? अजह शब्द आपण वापरू शकत नाही. मग स्त्रीलिंग शब्द बनवायचा कसा? पुल्लिंगापासूनच. तर त्याला स्त्री प्रत्यय लावायचे. स्त्री प्रत्ययाचं कामच काय आहे? पुल्लिंग शब्दाला स्त्रीलिंग शब्दामध्ये बदलवतात, किंवा कुठल्याही शब्दाला स्त्रीलिंगामध्ये बदलवतात. मग अजा. अजा म्हणजे बकरीच, पण फिमेल. अशा प्रकारे कुठल्याही शब्दाला स्त्रीलिंगी बनवायचं असेल, तर स्त्री प्रत्यय वापरले जातात. कळालं? हो. हम्म. मग आपण आता कृत प्रत्ययापैकी तीन प्रत्यय आज आपण शिकणार आहोत. समजलं पाहिजे, हे मुख्य आहे. एक शिकला तरी पण चालेल. बघा, कृत प्रत्यय, एकदा क्विक रिव्हिजन. प्रत्यय जे शब्दांच्या शेवटी येतात किंवा धातूंच्या शेवटी येतात. कृत प्रत्यय जे धातूंच्या शेवटी येतात त्यांना कृत प्रत्यय. तद्धित प्रत्यय जे शब्दांच्या शेवटी येतात त्यांना तद्धित प्रत्यय. आणि स्त्री प्रत्यय पुल्लिंग शब्दाला किंवा नपुंसकलिंग शब्दाला स्त्रीलिंगामध्ये बनवतात, स्त्रीलिंगामध्ये परिवर्तित करतात, त्यांना काय म्हणायचं? स्त्री प्रत्यय. तिघांचे आपल्याला उदाहरणं या ठिकाणी दिलेले आहेत. आता कृत प्रत्यय आपण पाहणार आहोत, जे प्रत्यय धातूंना लागतात. ठीक आहे, बघा. हं. तर सगळ्यात पहिला प्रत्यय आपण शिकणार आहोत, त्वांत. प्रत्ययाचं नाव आहे त्वांत. तुम्हाला बऱ्याच, सॉरी, त्वा प्रत्यय. कत्वा नाही म्हणायचे, त्वा. क, त आणि वा, त्वा. आता हा फॉन्ट थोडासा वेगळा आहे, ठीक आहे, तरी पण मी दुसऱ्या फॉन्ट मध्ये लिहितो. क, त आणि व. क्त्वा. असं नाही म्हणू शकत आपण कत्वा. क्त्वा. क एकदम एकदम सायलेंट आहे. त्वा प्रत्यय सगळ्यात पहिला, प्रत्येक धड्यामध्ये आपल्याला एक सापडणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला येणं फार महत्वाचं आहे. बघा, आता जेव्हा पण आपण प्रत्यय शिकतो, त्यावेळी आपल्याला एक दोन गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत. सगळ्यात पहिला त्वा प्रत्यय, तर काय शिल्लक राहतं? कारण की प्रत्यय असेच्या असेच येत नाहीत. प्रत्ययामधलं कधी क निघून जातो, त निघून जातो. मग आपल्याला हे कळालंच पाहिजे की प्रत्ययामध्ये काय शिल्लक राहतं. कुठलाही प्रत्यय आपल्या डोळ्यापुढे आला की सगळ्यात पहिला आपल्याला प्रश्न यायला पाहिजे की काय शिल्लक राहतं. ठीक आहे. दोन तीन प्रश्न आपण विचारणारे प्रत्येक प्रत्ययाला, जेणेकरून ते आपल्याला क्लिअर होतील. ठीक आहे.
काय शिल्लक राहतं? व्हॉट रिमेन्स. काय शिल्लक राहतं? तर ओके, इंग्लिशमध्ये शॉर्टमध्ये होऊन जातं राहतं. तर त्वा प्रत्ययापैकी क निघून जातो आणि त्वा शिल्लक राहतो. अगदी सोपा लक्षात घेण्यासाठी. असं जर वाक्य दिलं असेल तर त्वांत प्रत्यय अधोरेखित करा असं असतं बोर्डामध्ये. एकदम सोपं. ज्या ठिकाणी त्वा असेल तो काय आहे? त्वांत प्रत्यय आहे. दुसरं, या प्रत्ययाचा अर्थ काय? या प्रत्ययाचा अर्थ काय? तर बघा, या प्रत्ययाचा अर्थ इंग्लिशमध्ये सांगता येतं सोपं. हॅव्हिंग प्लस V3. इंग्लिशमध्ये. मग मी मराठीत एक उदाहरण देऊन सांगतो. उदाहरण दिल्याशिवाय कळणार नाही. ठीक आहे. याचा अर्थ खरं तर ऊन होतो. ऊन म्हणजे जाऊन, खाऊन, पिऊन, बघून, लिहून, प्रत्येक ठिकाणी ऊन 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 असं लागतं. हा त्वा प्रत्ययाचा अर्थ आहे. उदाहरण आपण पाहूया. तर काय शिल्लक राहतं? त्वा. ह्याचा अर्थ काय? ऊन म्हणजे जाऊन, खाऊन. जर गच्छती असेल तर गत्वा म्हणजे जाऊन. आपण उदाहरण पाहू तेव्हा आपल्याला कळणारच आहे. आणि याचा वापर कधी होतो? वापर, याचा युसेज काय आहे? व्हॉट रिमेन्स, व्हॉट इज द मीनिंग अँड युसेज. ह्याचा वापर काय आहे? ठीक आहे, आता वापर लक्षात घ्या. इंग्लिशमध्ये लिहितो कारण की समजेल, मराठीत पण सांगेल. A1 आणि A2. A1 म्हणजे काय? ऍक्शन वन म्हणजे पहिली क्रिया. आणि A2 म्हणजे काय? ऍक्शन टू दुसरी क्रिया. मग एक ऍक्शन पूर्ण झाल्यानंतर दुसरी ऍक्शन होत असेल, एक क्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसरी क्रिया होत असेल, तेव्हा पहिल्या क्रियेमध्ये त्वांत किंवा त्वा प्रत्यय होतो. याचा वापर कधी असतो? एक क्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसरी क्रिया होत असेल तेव्हा पहिल्या क्रियेमध्ये क्रिया एक किंवा A1 त्या ठिकाणी त्वा प्रत्यय होणार आहे. आता मी सोपं एक वाक्य लिहितो. रामः गच्छति. राम काय करतो? जातो. आणि रामः पतती. राम काय करतो? पडतो. म्हणजे राम जातो, एक क्रिया, आणि एक क्रिया पूर्ण झाल्यानंतर पडतो. ठीक आहे. किंवा लिखती घेऊया, चांगलं घेऊया आपण. लिखती म्हणजे राम जातो आणि गेल्यानंतर काय करतो? लिहितो. मग दोन क्रिया आहेत. दिस इज ही ऍक्शन वन. क्रिया एक, ही क्रिया दोन. सोपं आहे हे, इथपर्यंत सोपं आहे. आता मग गच्छती या धातूचं त्वा. गच्छती या धातूमध्ये त्वा प्रत्यय होणार आहे. मग आता आपल्याला शिकायचे त्वा प्रत्यय काय आहेत, कसे होतात, हे सध्या आपल्याला लक्षात घ्यायचं नाही. त्यांची रूप ओळखता यायला पाहिजे. कसे होतात त्याचे काही नियम आहेत. मग नियम शिकण्याआधी आपल्याला अजून बेसिक पाहिजे. तर बेसिक आपण किती बेसिक जाणार? तर एवढं कळालं भरपूर आहे. आता वाक्य लिहितो बघा. रामः. आता गच्छती हा गम धातू आहे. गच्छती काय आहे? गम धातू आहे. गमचं गच्छ होतं. का होतं? अनेक रूल, अनेक नियम. संस्कृत म्हणजे काय? नियम नियम नियम. गम धातू आणि आपण जर त्याला त्वा प्रत्यय लावला तर त्याचा त्वा प्रत्यय होतो गत्वा. गम धातूचा त्वा प्रत्यय गत्वा. मग आता मी वाक्य कसं लिहिणार? ही ऍक्शन काय आहे? वन आहे. मग ऍक्शन वन क्रिया एक मध्ये काय होणार? त्वा प्रत्यय लागणार. का होणार? कारण की एक क्रिया पूर्ण झाल्यानंतर जर दुसरी क्रिया होत असेल तर पहिल्या क्रियेमध्ये
त्वा प्रत्यय होतो. मग रामः गत्वा लिखती. याचा मराठीत अर्थ काय होणार? राम जाऊन लिहितो. म्हणजे राम आधी जातो, पण बघा त्वा प्रत्ययाचा काय अर्थ आहे? ऊन. जाऊन लिहितो. क्लिअर? क्लिअर, येस और नो? हो सर. हम्म. मग आता हो आपल्याला सर. काय करायचंय? आपल्याला आता फक्त त्वा प्रत्यय समजून घ्यायचे. कसे बनवायचे हे जर तुम्हाला जाणायचं असेल तर एखाद्या क्लासमध्ये कसे बनवायचे हे पण शिकू. पण मग त्याला गुण काय, वृद्धी काय, हे सगळं थोडं थोडं माहीत पाहिजे. तर सध्या आपण हे बघूया. बर. आता थोडस अजून आपल्याला बारीक लक्ष द्यायचंय. गम किंवा नत. ओके, गमच घेऊया आपण. गम धातूचा त्वा प्रत्यय गत्वा असा होतो. गम धातूचा त्वा प्रत्यय गत्वा असा होतो. आणि पठ धातूचा त्वा प्रत्यय पठित्वा असा होतो. का? हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आपण बघणार आहे. गम धातूचं गत्वा होतं, पठ धातूचं पठित्वा होतं. दोघांचा अर्थ काय? सारखाच आहे अर्थ. पण असं का? तर आपल्या संस्कृतमध्ये काही धातू हे सेट धातू आहेत. धातूंचे दोन प्रकार. काही धातू सेट आहेत. सेट धातू म्हणजे काय? त्या धातूंना ई लागेल. सेट सेट म्हणजे काय? त्या धातूंना ई लागेल. बघा, ई. मग त्या सेट धातूंची एक लिस्ट आहे भली मोठी. पण अनिट धातू हे जे आहेत हे थोडेत. त्याच्यामुळे सेट धातू कोणते कोणते आहेत हे लक्षात ठेवण्यापेक्षा अनिट धातू लक्षात ठेवायला सोपे. आणि तेही जर लक्षात नसेल ठेवायचं तर आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? फक्त कधी कधी धातूंना ई लागतो. का? तर ते सेट धातू आहेत म्हणून. त्यांची लिस्ट पाहिजे तर मी ग्रुपवरती टाकून देईल. आणि काही धातू जे आहेत ते अनिट धातू आहेत. सेट आणि अनिट. अनिट धातू म्हणजे काय? त्या धातूंना ई लागणार नाही. ई लागणार नाही. मग आता गम हा धातू कुठला असला पाहिजे? सोपं आहे. गम हा धातू बोला, सेट का अनिट? अनिट. अनिट. कारण की ई आलेला नाही. गम गत्वा. आणि पठ हा धातू कसा आहे? सेट धातू आहे, सेट कारण की धातू. पठ मध्ये पठी ई आलेला आहे. ठीक आहे. आता आपण काही धातूंचे लिस्ट बनवूया. काही धातू आपण लिहून घेऊया, जेणेकरून आपल्याला त्यांची वाक्य बनवता येतील. एकदा वाक्य बनवता आली का आपल्याला पुढे शिकता पण येईल चांगल्या प्रकारे. तर बघा, येस. तर इथे काय असणार आहे? मूळ धातू. हा टेबल आपण बनवूया. टेबल केलं की सोपं होतं. आणि या ठिकाणी काय असणार आहे? त्वा धातू. त्वांत म्हणूया, कारण की ज्याच्या शेवटी त्व आहे त्याला त्वांत. ज्याच्या शेवटी अ आहे तो अकारांत. ज्याच्या शेवटी उ आहे तो उकारांत. ज्याच्या शेवटी त्व आहे तो त्वांत. आणि या ठिकाणी काय आपण लिहूया? अर्थ. ठीक आहे. बघा, आता अर्थ सगळ्यात पहिले लिहू. हस. हस म्हणजे काय? हसणे. त्याचं काय रूप होतं? हसित्वा. अर्थ काय होईल? हसून. राम हसित्वा खेलती. राम काय करतो? आधी हसतो आणि मग राम खेळतो. पुढे
दा हा काय आहे? देणे असा आहे. दा यच्छती. त्याचं काय होतं? दत्वा. दत्वा का होतं? कारण की तो अनिट धातू आहे म्हणून अ आला नाही. अनिटचा अर्थ काय होतो? देऊन. हसून. हसून. देऊन. लॉंग करा शॉर्ट, आय डोंट रिमेंबर. ओके. दा. पुढे अ नी. नी नयती. नेणे असा अर्थ होतो. त्याचं कसं होतं? नीत्वा. म्हणजे घेऊन. रामः बालकं नीत्वा किंवा सीतां नीत्वा ग्रामं गच्छति. राम सीतेला घेऊन गावाला जातो. सोपं. नंतर रक्ष. रक्ष. थोडेच धातू आपण बघणार आहेत. रक्ष म्हणजे काय? रक्षण करणे. त्याचं काय होतं? तर त्वा प्रत्यय रक्षित्वा. अर्थ काय होतो? रक्षण करून. देन क्रू धातू. क्रूचा अर्थ होतो करणे. त्याचं काय होतं? कृत्वा. हा बऱ्याच वेळा येतो करून. स्नानम कृत्वा पूजाम करोमि. करणे. करणे. मराठी माझं थोडंसं इकडं तिकडं होतं बरं का. कारण की मराठीतून शिकवलेलंच नाही आतापर्यंत. बघा पुढे अ जी धातू. आता थोडे सात आठ आपण लिहूया. जी धातू. जी जयती म्हणजे जिंकणे. त्याचं काय होतं? जित्वा. जी धातू जित्वा. जित्वा नाही, जित्वा म्हणजे काय? जिंकून. जिंकून. पुढे किती झाले? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. सात. नेक्स्ट आहे ग्रह. ग्रह म्हणजे पकडणे. गृहीत्वा. टू कॅच. त्याचं काय होतं? गृहीत्वा. बऱ्याच वेळा हा आपण येतो. गृहीत्वा पकडून. वृक्षम गृहीत्वा वानरः उत्पतती. झाडाला पकडून माकड काय करतं? उंच उडी मारतं. देन असे आता किती जेवढे घेऊ आपण तेवढे आहेत. पच. पच म्हणजे जेवण बनवणे. स्वयंपाक करणे. जेवण बनवणे. ह्याचं होतं पक्त्वा. मग हे पचचं पक्त्वा का झालं? का याचे नियम सोपा आहे. आपण तेवढं फक्त लक्षात ठेवा की हे त्वा प्रत्यय आहे. याचा अर्थ एक क्रिया झाल्यानंतर दुसरी आणि ऊन अशा प्रकारे त्याचं मिनिंग होतं. जेवून, घेऊन, खाऊन, पिऊन. पक्त्वा म्हणजे बनवून. जेवण बनवून. देन पत. पत. पत म्हणजे काय? पडणे. पतित्वा. हा ई आलेला आहे म्हणजे हा सेट धातू आहे. पतित्वा म्हणजे पडून. अशा प्रकारे एवढे आपण त्वा प्रत्ययांचे धातू पाहिलेले आहेत. हे मी तुम्हाला पाठवून देतो. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा. या ठिकाणी काय लिहिलेत? मूळ धातू. या ठिकाणी त्वांत प्रत्यय आणि या ठिकाणी त्यांचे अर्थ. मग सध्या आपण एवढेच लक्षात ठेवूया. ठीक आहे. हम्म. एका मिनिटानंतर पुन्हा मीटिंग जॉईन करा. मग आपण यांचे काही वाक्य बनवूया आणि अजून एक विषय बघून संपूया. प्रत्येक धड्यामध्ये हे
येणारच आहे आणि आपल्याला ही वाक्य बनवता आलेच पाहिजेत. डाऊट असेल तर विचारा नंतर.